या सत्राचे अध्यक्ष, परंपरा मोडणारी परंपरा ज्यांनी निर्माण केली ते महाराष्ट्रातील श्रमिक मुक्ती चळवळीचे एक महत्त्वाचे नेते कार्यकर्ते कॉम्रेड भारत पाटणकरजी. या सत्रातील दुसरे तज्ञ मार्गदर्शक आदरणीय जगन कराडे सर. या चर्चासत्रामध्ये ज्यांनी आतापर्यंत विचार व्यक्त केले ते सर्व तज्ञ मार्गदर्शक. या चर्चासत्राचे संयोजक आदरणीय डॉक्टर संजयजी कोळेकर सर, डॉक्टर श्रुती तांबे आणि आपण सर्व विद्यार्थी. या चर्चासत्रामध्ये मराठी आणि इंग्रजीमधून विशेषतः बोलावं असा कोळेकर सरांचा आग्रह आहे. सकाळी बीजभाषण झाल्यानंतर पहिलं सत्र संपल्यावर जेव्हा विद्यार्थी बाहेर आले तेव्हा एक मी आवाज ऐकला, ए भावा असा तो आवाज होता. आणि ते ऐकून फार बरं वाटलं की इथं अस्सल देशी मराठी आहे. जे आपले मित्र इंग्रजी भाषिक आहेत ते सुद्धा अभ्यासाच्या निमित्तानं इथं वास्तव्याला असल्यामुळं काही एक मराठी त्यांना समजत असेल असं आपण गृहीत धरू. जर त्यांना माझं भाषण कळलं नाही, मी सावकाश हळूहळू बोलतो, तरीही कळलं नाही तर त्यांचे मित्र त्यांना सांगतील, तरीही कळलं नाही तर कोळेकर सर आहेतच आपल्याला. आणि दुसरी बाब अशी की आपल्या पुणे विद्यापीठाची स्थापनाच मुळात मराठी भाषा साहित्य संस्कृतीचं जतन संवर्धन करणं ह्या अनेक उद्देशापैकी एका उद्देशानं झालेली होती. तिलाही आपण थोडंसं प्रामाणिक राहूया. मित्रहो, शाहू महाराजांची भाषणं, समकालीन प्रश्न आणि आव्हाने या विषयावर मी मांडणी करेन. शाहू महाराजांची जी भाषणं आहेत ती मराठी आणि इंग्रजीमधून सुद्धा प्रकाशित झालेली आहेत. क्रांती सुक्ते नावाचा डॉक्टर S.S. भोसले यांनी संपादित केलेला ग्रंथ आहे. तो साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी भाषणं मराठी आणि इंग्रजीमधून आहेत. जे इंग्रजी भाषक विद्यार्थी आहेत त्यांना जर शाहू महाराजांची मुळातून भाषणं वाचायची असतील तर क्रांती सुक्ते हा ग्रंथ ते अभ्यासू शकतात, वाचू शकतात. मित्र, शाहू महाराजांची भाषणं हा विषय का निवडला या संदर्भात थोडंसं चर्चासत्राचं आणि या विषयाच्या शीर्षकामध्ये सुद्धा शाहू महाराजांना जोडून समकालीन प्रश्न आव्हानांची चर्चा अभिप्रेत आहे. समकाल ह्याच्या दोन बाजूनं अर्थ लागू शकतो. एक म्हणजे शाहू काळ, शाहू महाराज जेव्हा होते तो सगळा काळ काय होता, आणि दुसरा आजचा काळ काय आहे. शाहू महाराज एक राज्यकर्ता होते. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर राजे होते, किंवा आजच्या भाषेत एक स्टेट चालवणारे होते, राज्यकर्ते होते. राज्यकर्त्यांची भाषणं कशी असावीत, राज्यकर्त्यांच्या भाषणातून कोणते विषय येत होते, त्यांची भाषा ही कोणत्या पद्धतीची होती आणि कोणता एक चर्चाविश्व त्यांच्या भाषणातून ते पुढं आणू इच्छित होते, हे सगळं शाहूंच्या भाषणातून आपण पाहावं असं मला वाटतं. आणि शाहू महाराजांची भाषणं अभ्यासत असतानाच आजचे राज्यकर्ते त्यांची भाषणं, त्यांची भाषा, काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, समज ओके, हे सगळं भवतालचं सुद्धा डोळ्यापुढं आणावं. म्हणजे एकेकाळी एक राजेशाहीतला एक राजा, त्याची विचारदृष्टी, त्याचं चिंतन, त्याचं आविष्करण, त्याचे मुद्दे आणि आपला संबंध राज्य कारभाराच्या केंद्रस्थानी तो कोणते विषय आणू पाहतो, हे त्यांच्या भाषणातनं एकीकडे पाहावं. आणि दुसरीकडे ज्याला आपण लोकशाही आज आहे, आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे आपले लोकप्रतिनिधी कोणती भाषा वापरतात, अगदी सगळ्या पक्षांचे आणि अगदी केंद्रापासून राज्यापर्यंत सगळे त्यांची भाषा, त्यांची भाषणं, त्यांचं खाजगी वर्तन, सरकारी वर्तन, हे सगळं आपण एकीकडे ताडून पाहावं. आणि याच्यातूनच मग आपल्याला एक चिकित्सकपणे वर्तमानाला सामोरं जाण्याची एक मूल्यात्मक दृष्टी प्राप्त होऊ शकेल असं मला वाटतं. आणखी एक बाब अशी की शाहू महाराजांच्या सगळ्या कामामध्ये एक गंभीर अशी जीवनदृष्टी होती. महाराजांची भाषणं, महाराजांचे हुकूमनामे, आदेश किंवा त्यांनी जे जाहीरनामे काढलेले आहेत त्याची भाषा, त्यांच्या प्रस्तावना किंवा त्याच्यातले मांडणी, मुद्दे, हे सगळं पाहिलं
की समाज जीवनातल्या वेगवेगळ्या प्रश्नांविषयी मूलगामी चिंतन असणारा आणि मूलभूत सामाजिक परिवर्तनाचा एक गंभीर विचारव्यूह व्यक्त करणारा राजा आणि त्याची राजवट आपल्याला प्रत्ययाला येते. सध्याच्या काळातली सुद्धा सरकारी जाहीरनामे, ज्याला आपण गॅझेट पब्लिकेशन म्हणतो, राजपत्र प्रसिद्ध होणं, शासन निर्णय ज्याला आपण GR म्हणतो, त्याची एकीकडे भाषा पहा आणि शाहू महाराजांचे सगळे जे अधिसूचना प्रसिद्ध झालेल्या आहेत ते सगळं पाहिल्यानंतर सुद्धा एक कल्याणकारी राजवटीची प्रस्तावना काय असते, भाषा काय असते, भूमिका काय असते हे सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकतं. आणखी एक बाब सांगायचं झालं तर शाहू महाराजांच्या भाषणातून किंवा त्यांच्या हुकुमनाम्यातून किंवा राजवटीतून सगळ्या राज्यकारभारातून त्यांनी जे महत्त्वाचे विषय सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणले ते कोणते हे पाहिलं पाहिजे. आपण सकाळपासून जे ऐकतोय त्याच्यात आपल्याला लक्षात आलं असेल की शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणून त्यांनी राज्यव्यवस्थेच्या आणि सार्वजनिक चर्चा चिकित्सेच्या केंद्रस्थानी आणला. दुसरा धर्मचिकित्सा, जाती व्यवस्था चिकित्सा हे सगळे विषय त्यांनी आपल्या सबंध राजवटीत केंद्रस्थानी आणलेले होते. आजचे राज्यकर्ते लोकप्रतिनिधी कोणत्या विषयावर चर्चा करतात हे सध्या लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, राज्य विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, हे सगळं आपण परस्पर ताडून पाहू शकता. आणखी एक गोष्ट, शाहू महाराज जेव्हा होते त्या काळातले इतर राज्यकर्ते काय करत होते. शाहू महाराजांचा जो काळ आहे तो 1874 ते 1922 आहे. त्यांचा जो प्रत्यक्ष राजवटीचा काळ आहे तो 1894 ते 1922 आहे. एक 28 वर्षाचं त्यांचं राज्यकारभाराचं एकूण काळ आहे. त्या काळात आपल्या देशात 550 ते 600 संस्थानं होती. त्याच्यातली फक्त एक 4-5 संस्थानं एक चांगल्या प्रगतिशील राजवटीसाठी ओळखली जातात. त्याच्यामध्ये एक बडोदा संस्थान, त्रावणकोर संस्थान, म्हैसूर संस्थान आणि पानगलचे राजेसाहेब हे दक्षिण भारतातले ते होते. ही 4 संस्थानं आणि कोल्हापूर हे प्रगतिशील किंवा सामाजिक सुधारणेचं काम पाहणारे राज्यकर्ते म्हणून ओळखले जातात. याच्यापैकी भावनगरचा एक जे राजा होता भाऊसिंगजी महाराज, शाहू महाराज आणि म्हैसूरचे वोडियार हे तिघेही फ्रेझरचेच विद्यार्थी होते. म्हणजे फ्रेझर हे त्यांचे शिक्षक होते आणि या प्रगतशील राज्यातले 3 राजवटी ह्या खुद्द अगदी फ्रेझरनी ज्या विद्यार्थ्यांना घडवलं त्यांच्या होत्या. मग इतर राजे काय करत होते. ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात ब्रिटिशांनी सगळी संरक्षणाची आणि लष्करी सगळी व्यवस्था स्वतःच्या ताब्यात घेतल्यामुळं भारतातले त्या काळातले हे 4-5 सन्माननीय संस्थानांचा अपवाद वगळला तर इतर सगळे बहुतेक संस्थानिक ऐश आराम करत होते. शाहू महाराजांचं राज्य ज्या दक्षिण महाराष्ट्रात आहे तिथं सुद्धा काही संस्थानं होती ज्याला दख्खनी स्टेट असं म्हणतात. त्यांचा काय इतिहास जाणवतो. त्याच्यामध्ये कुरुंदवाडा आहे, सांगली संस्थान, मिरज त्याची धाकलीपाती थोरलीपाती, अक्कलकोट, जमखंडी, औंध, सावंतवाडी, जंजिरा, रामदुर्ग अशी जवळपास एक 20 संस्थान आहेत. पण कोल्हापूर हे संस्थान वगळता इतर संस्थानांच्या राजांनी काही भाषणं केलेत, मूलभूत समाजचिंतन केलेलं आहे, समाज जीवनाच्या इतिहासाला काही वळण लावलेलं आहे असं आपल्याला ऐकिवात नाही. आपण आपल्या देशाच्या सबंध राजेशाहीचा इतिहास पाहिला तर सम्राट अशोक आणि त्यांची कारकीर्द संपल्यानंतर एक दीर्घ अंधार युग सुरू होतं आणि पुढं असं सम्राट अकबर, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज हीच नावं अगदी तटस्थपणे अभ्यास केल्यानंतर सुद्धा लोक कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून पुढे येतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांचं व्यक्तित्व, त्यांचे विचार आणि त्यांची भाषणं आपण तपासून पाहिली पाहिजेत. आणखी एक बाब अशी, शाहू महाराज हे राज्यकर्ते जन्मानंही होते आणि प्रत्यक्ष अधिकारानेही होते. लक्षात घ्या, त्यांचा जन्म कागलच्या राजघराण्यात झालेला होता आणि पुढं राज्यकारभार करत असताना मात्र त्यांनी आपण राजा आहोत ही भूमिका एक प्रकारे विसरलेली होती. उपभोग शून्य स्वामी असं अगदी यथार्थपणे त्यांचं वर्णन करता येऊ शकतं. म्हणजे राजवाड्यात राहण्यापेक्षा दीर्घकाळ ते सोनतळी कॅम्पवर राहायचे. महाराजांचा आहार, त्यांची वेशभूषा, हा जो फोटो लावलेला आहे हा डोळ्यापुढे आणू नका, तो अगदी राज्याभिषेकाच्या काळातला किंवा तरुणपणीचा महाराजांचा फोटो आहे.
महाराजांचं पुढं राज्यकारभार करत असताना विशेषतः 1902 नंतर 1910-20च्या काळातले फोटो तुम्ही पाहिले तर अगदी एखाद्या शेतकऱ्याचा वेश असावा अशा प्रकारे खरोखरा त्यांचा वेश होता. त्यांची भाषा, त्यांचं लोकांशी मिसळणं, त्यांचं साधेपणा ही थेटपणे लोकांना जोडणारं असं होतं आणि हे त्या काळातल्या इतर राज्यकर्त्यात आढळत नाही. मित्र हो, शाहू महाराजांनी जे वाचन केलं ते प्रचंड अफाट असं होतं. प्रबोधनकार ठाकरेंनी माझी जीवनगाथामध्ये त्यांची एक आठवण सांगितलेली आहे. एकदा ते भेटायला महाराजांना गेलेले होते, तेव्हा बोलता बोलता प्रबोधनकार ठाकरेंना त्यांनी विचारलं की काय करतोयस? भिक्षुकशाहीचं बंड नावाचं पुस्तक लिहितोय हे प्रबोधनकारांनी सांगितल्यावर त्यांनी शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की अमेरिकेतल्या या लेखकाचं पुस्तक वाचलंय का, ही सिरीज वाचलंय का? अशी धडाधड अनेक मान्यवर लेखक, त्यांचा ग्रंथ, कोणत्या ग्रंथात काय आहे, हा पॅरेग्राफ किती महत्त्वाचा आहे, अशी कितीतरी इंग्रजी पुस्तकांची नावं, त्याच्यातला महत्त्वाचा मजकूर ते सांगत गेलेले होते. दुसरी एक आठवण आहे की वर्ध्याच्या गांधीजींच्या आश्रमातला एक गांधीवादी कार्यकर्ते गांधीजींना शाहू महाराजांना भेटले. त्यांनी एक बराच काळ इंग्रजीमधून एकमेकाशी संवाद केला आणि जेव्हा ते परत गेले तेव्हा त्यांनी जे पत्र पाठवले त्यात असं म्हटलेलं आहे की शाहूशी बोलल्यानंतर मला असं जाणवलं की प्लेटोच्या आदर्श राजाच्या कल्पनेतला एक तत्वज्ञ राजा फिलॉसॉफर किंगला भेटल्याचा प्रत्यय मला आला. जे एक फिलॉसॉफर किंग, एक तत्वज्ञ राजा शाहू महाराजांच्या ठाई आपल्याला जाणवतो. हे सगळं त्यांच्या कोणकोणत्या बाबीतनं व्यक्त होत आलं, त्यांनी जे कार्य केलं त्याच्यातून हे व्यक्त होत आलंच. पण मुख्यतः त्यांची भाषणं आणि त्यांचे जे हुकूम आणि जाहीरनामे आहेत हे अगदी आवर्जून वाचा. ते एक प्रायमरी सोर्सेस आहेत. शाहू महाराजांची जी भाषणं आहेत ही एक प्रकारे शाहू महाराजांच्या विचार कार्याचं मूल्यमापन करणाऱ्या मूळ अशा संयुक्त आहेत. शाहू महाराजांच्या भाषणातून त्यांचं विचार विश्व, त्यांचं भावविश्व, त्यांचं चिंतन, वाचन आणि एक भोवतालचा सगळा समाज समजून घेण्याची आणि ती बदलण्याची एक मूल्यात्मक दृष्टी आपल्याला प्रत्ययाला येते. शाहू महाराजांच्या काळात त्यांच्या 12 भाषणांचं संपादन 1920 साली जैनेंद्र प्रिंटिंग प्रेसनं संपादित करून प्रकाशित केलेलं होतं. पुढे दीर्घकाळ ते पुस्तक अनुपलब्ध झालं. त्यानंतर 1971 साली कोल्हापुरातले 2 अभ्यासक प्राध्यापक श्याम एडेकर आणि भगवानराव जाधव यांनी शाहू महाराजांची इंग्रजी आणि मराठी भाषणं प्रयत्नपूर्वक संकलित केली आणि 1971 साली ते 2 ग्रंथ स्वतंत्रपणे प्रसिद्ध झाले. पुढे 1975 साली कोल्हापूर जिल्हा परिषदेनं डॉक्टर S.S. भोसले यांच्या संपादकत्वाखाली शाहू महाराजांच्या भाषणांचं एक पुस्तक प्रकाशित केलं की ज्याचं पुढं साहित्य संस्कृती मंडळानं पुनर्प्रकाशित ते केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मात्र इंग्रजी आणि मराठी असा प्रत्येक भाषणाचा अनुवाद दिलेला आहे. आपण ते आवर्जून वाचा. महाराजांनी जी भाषणं दिलेली आहेत ती अनेक ठिकाणी दिलेली आहेत आणि त्याचं विषयांचं खूप वैविध्य आहे. कुठे ही भाषणं दिलीत बघा. आणि एक लक्षात घ्या, एक राजा बोलतोय आणि हे ऐकत असताना आपले सध्याचे सुद्धा राजे किंवा विश्वगुरू वगैरे जर आपण डोळ्यापुढं आणून बघायचं, त्यांची भाषणं ऐकून आता आपले कान सुद्धा संवेदनाहीन झालेत. हे सध्याचे वर्तमानातले सध्याची जी काही मन की बात आहे ती बी ऐका आणि शाहू महाराजांची लोगों की बात जी होती किंवा दिल की बात जी होती ती सुद्धा आपण थोडेसे ताडून बघूया. शाहू महाराजांनी दिलेली जी भाषणं आहेत ते अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद खामगाव, पुन्हा कामगारांच्या संघटनांच्या अधिवेशनापुढे मुंबईला परळला आणि मुंबईमध्ये भाषणं दिलेली होती. नवसारी, कानपूर, माणगाव, नाशिक, धारवाड, हुबळी, नागपूर, दिल्ली अशा वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात शाहू महाराजांनी भाषणे दिलेली आहे. वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी वेगवेगळ्या निमित्ताने त्यांना बोलवलेलं होतं आणि तिथं त्यांनी ती भाषणं दिलेली होती. आणखी एक बाब, अनेकदा राज्यकर्त्यांची भाषणं ही लिहून दिलेली असतात, हे लक्षात घ्या. अनेकदा आजच्या वर्तमान राज्यकर्त्यांना सुद्धा हे लागू असतं. शाहू महाराजांचं तसं नव्हतं. त्यांची भाषणं हे स्वतः त्यांचा अभ्यास, अनुभव, समाज जीवनात मिसळणं, लोकजीवनाचं एक अनुभव सिद्ध दर्शन त्यांनी घेणं आणि त्याच्यातून स्वतःच्या चिंतन अनुभवातनं त्यांचं ते उत्स्फूर्तपणे झालेलं स्फुरण होतं. शाहू महाराजांची भाषणं ही स्वतःच्या त्यांच्या विचार आणि भावविश्वाचं आविष्करण होतं आणि या भाषणाचे विषय मोठे वैविध्यपूर्ण आहेत. अस्पृश्यता, जातीभेद, धर्मसंस्था, धर्मग्रंथ, हिंदू धर्म, मागासलेल्या वर्गाचा उद्धार, वर्णव्यवस्था, समानता, बौद्धिक स्वातंत्र्य, सामाजिक नीतिमत्ता, इंग्रजी शिक्षण, विद्येचा महिमा, विवाह पद्धती, पर्दा पद्धती,
व्यापार, उदीम, व्यवसाय, शेतकरी, सहकार, मजूर, कामगार संघटना अशा अनेक विषयावर शाहू महाराजांनी भाषणं दिलेली आपल्याला आढळून येतात. या सगळ्या भाषणातून त्यांच्या एक कल्याणकारी राज्यकर्ता म्हणून एक अजोड प्रतिमा त्यांची पुढे येते. त्याच काळात महाराजांची तुलना करायची झाली तर फक्त सयाजीराव गायकवाड महाराजांशी आपण करू शकतो. सयाजीराव गायकवाड महाराजांनी दिलेली भाषणं सुद्धा महाराष्ट्र शासनानं प्रसिद्ध केलेली आहेत आणि बाबा भांडसरांनी त्याच्यावर खूप मोठं काम केलेलं आहे. पण दोघांच्यामध्ये एक मूलभूत फरक असा आहे आणि तो संस्थानाचा एकूण विचार करता बडोदा संस्थान खूप मोठं होतं आणि त्याचं आर्थिक बजेट किंवा एकूणच ते संस्थान सगळ्या बाजूने मोठं होतं. कोल्हापूर संस्थान त्या संस्थानाशी तुलना करता बडोदा खूप छोटं होतं, कोल्हापूर संस्थान छोटं होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की शाहू महाराजांनी जे काम हाती घेतलं बहुजन समाजाचा उद्धार किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यांचं मानवाधिकार हिरावून घेतलेले आहेत अशा लोकांना त्यांचे रास्त मानवी अधिकार प्राप्त करून देणं, गुलामगिरी आणि शोषणातून लोकांची मुक्तता करणं हे काम शाहू महाराजांनी एक मिशन ऑफ लाईफ, एक जीवन ध्येय म्हणून घेतलेलं होतं. आणि त्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेला थेट अंगावर त्यांनी घेतलेलं होतं. शाहू महाराजांनी कुठेही तडजोड केली नाही आणि त्यामुळं शाहू महाराजांच्या विचारानं, कार्यानं ज्यांच्या हितसंबंधाला मुळातनं आव्हान बसत होते अशा घटकांनी महाराजांच्यावर अनेक बाजूने हल्ले केले. वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि अगदी जीवितावर हल्ले सुद्धा केलेले होते. एवढं सगळं होत असताना सुद्धा महाराज आपल्या इप्सित ध्येयापासून तसूपरही ढळलेले नव्हते. त्यांनी अनेकदा असं म्हटलेलं आहे की माझ्या विरोधात ब्रिटिश रेसिडेन्सीकडे किंवा गव्हर्नरकडे तक्रारी केल्या जातात, माझ्या विरोधात रान पेटवलं जातं, मला मारायचा प्रयत्न केला जातं किंवा फार फार माझं संस्थान बरखास्त केलं जाईल, माझा राज्यकारभार काढून घेतला जाईल, मला तुरुंगात जरी टाकलं किंवा मला राज्यपालन पदावरून हकालपट्टी जरी केली तरी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बहुजन समाजाच्या उद्धाराचं हाती घेतलेलं काम सोडणार नाही. म्हणजे एक प्रकारे त्यांनी आपलं सबंध जीवित ध्येय ही मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीशी एकरूप केलेलं होतं. एक मिशन ऑफ लाईफ त्यांचं निश्चित होतं आणि त्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करण्याची सुद्धा महाराजांची अविचल निष्ठा होती, लक्षात घ्या. आणि हे त्यांचं वेगळेपण जाणवतं आपल्याला. या सगळ्या पार्श्वभूमीवर वर्तमान काळातल्या राज्यकर्त्यांची सुद्धा जीवन ध्येय काय असतं, कुठल्या आणि कशाही मार्गाने सत्ता मिळवणं, आकड्यांचा खेळ फक्त जुळवणं, ह्याच्यात जर आपण डोळसपणे समकालीन प्रश्न आणि चिकित्सा म्हणून त्याच्याकडे बघावंसं असं मला वाटतं. आता आपण प्रत्यक्ष शाहू महाराजांची जी भाषणं आहेत ती काय आहेत आपण थोडंसं पाहूयात. मी संक्षिप्तपणे त्याचा एक आढावा घेत पुढे जातो. मराठा शिक्षण परिषदेचं जे खामगावला अधिवेशन झालं त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाल्याचा विषय आढळत नाही. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणून मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची देशाला नितांत आवश्यकता आहे. शाहू महाराजांच्या भाषणातून सातत्यानं शिक्षण, जातीभेद निर्मूलन आणि धर्मचिकित्सा हा विषय सातत्यानं ते चर्चा विश्वाच्या केंद्रस्थानी आणू पाहतात. त्यांच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे श्रोते आहेत. म्हणजे कधी कुर्मी क्षत्रिय परिषदेचं अधिवेशन असेल किंवा अस्पृश्यता परिषदेचं असेल, जिथं जाईल तिथं ते शिक्षणाचं महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतायत. शिक्षणाची गरज, शिक्षणाचं महत्त्व, शिक्षणातून व्यक्तीचं उन्नत होणं का गरजेचं आहे आणि स्वराज्याला लायक व्हायचं असेल तर शिक्षण घेणं आणि जातीभेद निर्मूलन करणं ही आपली कशी पूर्वट असणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या गोष्टी ते सतत चर्चा विश्वात आणू पाहतात. या पार्श्वभूमीवर वर्तमान राज्यकर्ते शिक्षणाविषयी बोलायला तर तयार असतात का? म्हणजे आपण सगळे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपलं MA झाल्यानंतर पुढं काय हा प्रश्न आपल्याला सतावतो. PhD झाल्यानंतर पुन्हा काय करायचं? प्राध्यापक व्हायचं असेल तर 40 किंवा 50 लाखापर्यंत दर गेलेला आहे. भरतीला मान्यता जरी मिळवायची झाली भरतीची जाहिरात द्यायला तर त्याचा सुद्धा काही रेट सुरू आहे सध्या ऐकिवात आहे, हे लक्षात घ्या. वर्तमान राज्यकर्ते त्यांचं शिक्षणाविषयीची कमालीची अनास्था किंवा सध्याची जी शिक्षण व्यवस्था एक
व्यवस्थित प्रस्थापित झालेली आहे तिला कसं आतून पोखरता येईल यासाठीचे क्लुप्त्या आणि डावपेच हे सगळं गंभीरपणे आपण समजून घ्यावंसं असं मला वाटतं. महाराजांनी त्याच परिषदेमध्ये असं म्हटलेलं होतं की तुम्ही मला शेतकरी म्हणा, शिपाईगडी म्हणा किंवा तुम्हाला जे रुचेल वाटेल ते म्हणा, उलट मला मजूर म्हणून घेण्यात, शिपाईगडून म्हणून घेण्यात धन्यता वाटतं. ज्या लोकांच्यात महाराज जायचे तिथं त्यांच्यापैकी आपण एक आहोत असं लोकांनी आपल्याला मानावं असा त्यांचा एक आग्रह असायचा आणि तसं वर्तन सुद्धा असायचं. हे लक्षात घ्या. ते जेव्हा असं म्हणायचं तेव्हा त्याला कृतीची जोड होती आणि हे सगळे अंतकरणातले उत्स्फूर्त उद्गार होते. केवळ बोलण्यापुरतं मी प्रधान सेवक वगैरे आहे असं ते दिखाऊ वगैरे नसायचं. ते प्रत्यक्ष आयुष्यभराची कृती आणि त्याचाच एक उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे त्यांचं सगळं भाषण होतं. महाराजांनी या परिषदेमध्ये असं म्हटलेलं होतं की शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती होत नाही. आपला सगळा गतकाळाचा इतिहास म्हणजे एक अंधारी रात्र आहे असं ते म्हणतात. म्हणजे म्हणून जी शिक्षण बंदी घातली ती अगदी ब्रिटिश येईपर्यंत आपल्या देशात शिक्षण व्यवस्था नव्हती आणि जी काही होती ती फक्त समाजातल्या उच्च वर्ग, उच्च हा शब्दही वापरू नये, कोण उच्च आणि दुसरं कनिष्ठ नसतं ह्या भाषेंचा सुद्धा आपण पुनर्विचार केला पाहिजे. पण एखादा काही हितसंबंधी जो विशिष्ट वरचा वर्ग असतो त्यांनी स्वतःपुरतं शिक्षण व्यवस्था बंदिस्त केलेलं होतं आणि त्याच्यामुळं जे शिक्षणापासून वंचित राहिले त्यांचे नाना प्रकारचं शोषण कसं होत गेलं ते महाराजांनी या भाषणामध्ये सांगितलेलं होतं. आणि स्वराज्य जर प्राप्त व्हायचं असेल, स्वराज्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर स्वराज्य पात्रतेची निकष म्हणजे जाती व्यवस्थेचं निर्मूलन केलं पाहिजे. हा त्यावेळेला एक मोठा चर्चा विश्वाचा भाग होता की एक वर्ग असा होता की पहिल्यांदा राजकीय आंदोलन केलं पाहिजे आणि दुसरा वर्ग होता की सामाजिक सुधारणांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यात शाहू महाराज हे सामाजिकतेच्या बाजूने होते. त्यांचं म्हणणं असं होतं की जर राजकीय स्वातंत्र्य मिळालं तर जे जागृत आहेत आणि हितसंबंधाविषयी अधिक काळजी घेतात असा शिकलेला वरचा वर्ग हा स्वराज्याचे सगळे लाभ स्वतःला घेईल आणि बाकीच्यांना पुन्हा नव्या गुलामगिरीत ढकलेल. आणि या सगळ्या कथनाला पेशवाईची एक अतिशय अंधारी पार्श्वभूमी होती. आणि म्हणून महाराजांचं म्हणणं असं होतं की जसं राजकीय स्वातंत्र्य तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही आमच्यावर लादलेलं सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पारतंत्र्य पहिल्यांदा घालवा. जे तुमच्या हातात आहे उच्चवर्गीयांच्या, हे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पारतंत्र्य घालवलं आणि हे सामाजिक स्वातंत्र्य जर मिळालं तर सगळे मिळून आपण पुन्हा राजकीय स्वातंत्र्याला पात्र होऊ शकू. अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आपल्याला आढळून येते. पुढं त्यांनी एक जो मुद्दा मांडलेला आहे याच भाषणामध्ये तो म्हणजे त्यावेळच्या समाजापुढचं कर्तव्य ते आहे, संपत आलं, तो समाज सुशिक्षित करणं आणि लोकांची मनं घडवणं हा आहे असं ते म्हणतात. आता समाज सुशिक्षित झालेला आहे पण मनं घडवणं, आता मुद्दा इथे दृष्टिकोन तयार होणे, आपला तो अद्याप आपल्याकडे मनं घडवलेली आढळून येत नाहीत. पुराऱ्यांनी अर्वाचीन ध्येयाकडे आपलं लक्ष द्यावं, निरुपयोगी जुन्या पुराण्या कल्पना उकरून काढू नयेत, त्याच्यामुळं पुन्हा पुनरुज्जीवनवादाचा धोका संभवतो असं ते म्हणतात. आपल्याकडं सध्याच्या काळामध्ये हे जुनं कालबाह्य जे आहे निरुपयोगी हे सगळं मागचं पुराण उकरून काढून एक गतकाळात पुनरुज्जीवनवादी संस्कृती निर्माण करायचा एक प्रयत्न केलेला आपल्याला आढळून येतो. शाहू महाराजांच्या भाषणामध्ये सातत्यानं शिवाजी महाराज आणि अकबराचा उल्लेख येतो. ह्या दोघांनीही धर्मातीत राज्य कसं निर्माण केलं आणि लोककल्याणाचा कसा आदर्श निर्माण केला आणि तोच आपण ठेवला पाहिजे पुढं असं शाहू महाराज म्हणतात. चातुर्वर्णी व्यवस्थेला त्यांनी विरोध केलेला आहे, जाती व्यवस्थेला विरोध केलेला आढळून येतो आणि मुख्यतः शिक्षणाबरोबरच व्यापार धंदे, उद्योग व्यवसायाकडे वळावं. आपण शेतकरी फक्त शेतीमध्ये रमतो आणि काळ हा शेतीपेक्षा उद्योग व्यवसायाला महत्त्व देणारा आहे असं त्यांचं म्हणणं होतं. खुद्द त्यांनी स्वतःची मुलगा छत्रपती शिवाजींना सुद्धा शेतीचे शिक्षण घेण्यासाठी उत्तर प्रदेशामध्ये पाठवलेलं होतं. शेती आणि उद्योग व्यवसायाकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं आढळून येतं. कामगारांच्या सभेमध्ये त्यांनी कामगारांना एकत्र येणं, संघटना बांधणं आणि आपल्यावरील अन्याय दूर करावेत अशा प्रकारचं आवाहन केलेलं आपल्याला आढळून येतं. नवसारीला जी आर्य समाजाची परिषद झाली त्या परिषदेमध्ये त्यांनी भारताच्या इतिहासाची एक समाजशास्त्रीय चिकित्सा केलेली होती. ब्राह्मणांनी बनावट धर्मग्रंथाचं लेखन करून ब्राह्मणेतरांना कसं हीन अवस्थेमध्ये आणून ठेवलेलं आहे
आणि याच्यातून बहुजनांना बाहेर काढण्यासाठी अगदी आर्य समाज, महात्मा फुले यांनी कोणकोणत्या पातळीवर प्रयत्न केलं या सगळ्याची मांडणी त्यांनी त्या ग्रंथामध्ये, त्या भाषणामध्ये केलेलं आहे. माणगावच्या परिषदेमध्ये त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोल्हापूर दरबाराने केलेले प्रयत्न, वेटविरळा पद्धत रद्द करणं किंवा महारवतन रद्द करण्यासाठीचे प्रयत्न सांगितले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व लाभलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पुढे जाऊया अशा प्रकारचं आवाहन केलेलं आढळून येतं. नाशिकच्या झालेल्या सभेमध्ये जातीभेद मोडून आपण एक होऊया, आपल्या गुलामगिरीचं खरं कारण जाती व्यवस्था आहे अशा प्रकारची मांडणी त्यांनी केलेली होती. जपानमधल्या सामुराई हा जो एक उच्च वर्ग होता की ज्यांनी स्वतःच्या उच्च वर्णाच्या अधिकाराचं स्वतःहून विसर्जन केलेलं होतं, त्या सामुराई वर्गाचा आदर्श इथल्या उच्च वर्गाने घ्यावा असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यांनी आणखी एक महत्त्वाची संकल्पना मांडलेली होती ती म्हणजे ब्राह्मण ब्युरोक्रसी. ब्राह्मण ब्युरोक्रसी ही स्वतःच्या हितासाठी कशी इतरांच्यावर अधिराज्य गाजवत आहे हे त्यांनी सातत्यानं मांडलेलं आहे. ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही, पण शाहू महाराजांच्या मते ब्राह्मण ब्युरोक्रसी म्हणजे ब्राह्मणांनी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक वगैरे क्षेत्रात निर्माण केलेलं स्वतःचं अधिपत्य आणि या ब्राह्मण ब्युरोक्रसीतून सगळ्यांनी मुक्त झालं पाहिजे, जातीभेद मोडून पुढे आलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन ते करत होते. शेवटी मी माझ्या या व्याख्यानाच्या सगळ्यात शेवटी येतो. मित्रहो, 25 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान सभेपुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलेलं होतं की आता आपण राजकीय लोकशाही प्राप्त केलेली आहे, परंतु राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ही राजकीय लोकशाही टिकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय, तेव्हा ते असं म्हणले की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्व म्हणून जिथं मान्यता दिलेली असते, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचं एकत्रित विचार जिथं केलेला असतो तिला सामाजिक लोकशाही असं म्हणतात. आणि सामाजिक लोकशाही जर समाजात निर्माण झाली तरच राजकीय लोकशाही टिकेल, अन्यथा राजकीय लोकशाही उन्मळून पडेल असा इशारा बाबासाहेबांनी दिलेला होता. आणि सामाजिक लोकशाही कोणी या देशात निर्माण केली? डॉक्टर आंबेडकरच शाहू महाराजांना असं म्हटलेले होते की शाहू महाराज हे द पिलर ऑफ आवर सोशल डेमोक्रसी, आमच्या सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत असा त्यांनी शाहू महाराजांचा गौरव केलेला होता. मित्रहो, शाहू महाराजांच्या सबंध विचारातून, भाषणातून सामाजिक लोकशाहीचा आशय परावर्तित झालेला आहे. आपल्याला आजची राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर महाराजांनी मांडलेल्या सामाजिक लोकशाहीचे विचार आपण अंगीकारल्याशिवाय पर्याय नाही. हुबळीच्या परिषदेमध्ये त्यांनी जे भाषण केलं ते भाषण त्यातल्या 3 ओळी शेवटच्या वाचतो आणि माझं भाषण संपवतो. महाराज हुबळीच्या परिषदेमध्ये सर्वांना उद्देशून असं म्हणाले होते की प्यारे बंधू हो, एक व्हा, जोराचा यत्न करा व बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त व्हा. स्वतंत्रतेकरिता जीव द्या, काय वाटेल ते करा, परंतु तुम्हाला जे पशुप्रमाणे वागवतात त्यांच्यापासून स्वतंत्रता मिळवा. बारीक सारीक भेद विसरून एक व्हा आणि जोराचा यत्न करा. हेच आजचं आपलं समकालीन आव्हान आहे. धन्यवाद.